प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे। इकडे अर्जुनने एका मागोमाग एक पुरावे कोर्टामध्ये दाखवत प्रियाला पूर्णपणे एक्सपोज केलेला आहे। इकडे प्रियाला तसं वाटत असतं की अर्जुनवर आपण खुनाचा आरोप घातला की अर्जुन अटकून राहील, पण ते आता सगळे फासे उलटे फिरले आहेत आणि प्रिया स्वतःच या सगळ्यामध्ये आता अडकलेली आहे। सायलीने एक एक करत प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि प्रियाने खून तर केलाच आहे, पण प्रिया खोटी तन्वी आहे आणि तिने आत्तापर्यंत केलेले सगळे कारनामे अर्जुन सायलीने इकडे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत। आता नेमकं हे सगळं कसं घडलं, अर्जुन आणि सायलीच्या हाती असा नेमका कोणता पुरावा लागला आणि शांताचा नवरा त्याने कोर्टामध्ये अशी कोणती स्टेटमेंट दिली की ज्यामुळे आता शांताचा खून अर्जुनने नाही तर प्रियानेच केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे। आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। इकडे अर्जुनला सोडवण्यासाठी चैतन्य आणि सायली दोघं सुद्धा पुरावे गोळा करत असतात आणि त्यासाठी आता तिकडे शांताचा नवरा जो बेवडा आहे आणि तो त्याच चाळीमध्ये साईडला राहत असतो। चैतन्य आणि सायली दोघं सुद्धा आता त्याला भेटायला येतात आणि सोबतच आता इकडे इन्स्पेक्टर सावंत आहेत ते सुद्धा आलेले असतात। इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की ह्या चाळीच्या आजूबाजूला कुठे CCTV कॅमेरा किंवा जवळपास कुठे काही आहे का हे मी पाहतो। काय आहे ना, तन्वी सुभेदार ह्या इथे येताना जरी आपल्याला दिसल्या तरी सुद्धा हा खूप मोठा पुरावा आपल्यासाठी होऊ शकतो। इन्स्पेक्टर सावंत ज्या वेळेला तिथे CCTV फुटेज कुठे मिळतं का हे पाहत असतात आणि तेव्हा एका रोडवरती त्यांना तन्वी गाडी घेऊन जाताना, ज्या चाळीमध्ये आता इकडे शांता राहत होती त्या चाळीकडे जाताना प्रियाची गाडी दिसलेली आहे। तिकडे सायली आणि चैतन्य दोघं सुद्धा शांताच्या नवऱ्याला भेटायला आले असतात आणि ज्या वेळेला शांताच्या नवऱ्याला येऊन भेटतात आणि त्याने असं काही सत्य सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळे आता चैतन्य आणि सायली दोघं सुद्धा हादरले आहेत। शांताच्या नवऱ्याने आता इथे चैतन्य आणि सायलीला असा काही पुरावा दिलाय त्याच्यामुळे आता प्रियाचे संपूर्ण फासेस फिरलेले आहेत। प्रिया या प्रकरणामध्ये पूर्णपणे अटकणार आहे। सायली आणि चैतन्य आता इथे त्याचे खूप आभार मानतात आणि म्हणतात की तुम्ही आता आम्हाला जो पुरावा दिलात, पण तरीसुद्धा आम्हाला कोर्टामध्ये एक स्टेटमेंट आणि साक्ष लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागेल, तुम्ही तिथे याल का? त्यावर आता शांताचा नवरा तिथे स्टेटमेंट द्यायला तयार झालेला असतो। तर इकडे आता चैतन्य सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी, हा एवढा मोठा पुरावा आहे ना की ह्या एका पुराव्यामुळेच अर्जुन जेलमधून बाहेर येऊ शकतो आणि प्रिया सहज जेलमध्ये ह्या खुनाखाली अडकू शकते। इकडे चैतन्य आता लगेचच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो की आपल्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला आहे ज्याच्यामुळे अर्जुन सहज बाहेर सुटू शकतो, पण एक मोठा प्रॉब्लेम आहे, हा शांताचा नवरा आमच्या हाती तर लागला आहे पण हा एक नंबरचा दारूड आहे। स्टेटमेंट द्यायला सुद्धा तयार झालाय, पण भीती वाटते की हा हेअरिंगच्या वेळेला जर ह्याने ड्रिंक केली तर आपल्या काहीच कामाचं राहणार नाही। इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की काळजी करू नकोस, आपण त्याला ताब्यात घेऊ शकतो, शांतावर अन्याय करायचा या दृष्टीने आपण त्याला अटक पण करू शकतो। इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मी त्याला आताच ताब्यात घेतो। इन्स्पेक्टर सावंत इथे शांताच्या नवऱ्याला स्वतःच्या ताब्यात घेतात आणि त्याला बजावून ठेवतात की हेअरिंगच्या वेळेला जर तू खरं जे पाहिलंस ते सांगितलं नाहीस तर तुला आयुष्यभर ते जेलमध्ये सडावं लागेल आणि शांताचा नवरा आता इथे खरी स्टेटमेंट द्यायला तयार झालेला आहे। इकडे प्रिया ही अधिराजला हॉटेलमध्ये भेटलेली असते आणि त्याच्यामध्ये आता प्रिया अधिराजबरोबर प्रचंड खोटं बोलते, कारण तिला अधिराजकडून पैसे काढायचे असतात। अधिराजला सांगत असते की माझी आई आजारी आहे, भावाची फी भरायची आहे, त्याला दिल्लीला जायचं आहे आणि बहिणीचं सुद्धा शिक्षण अडकलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं मला खूपच टेन्शन आलंय, मी काय करू मला काहीच कळत नाहीये। अधिराज म्हणतो की किती पैसे लागणार आहे तुला? आता अधिराजला हे सगळं माहीत असतं की प्रिया खोटं बोलतीये। अधिराज म्हणतो साधारण किती पैसे लागणार आहे, किती खर्च येणार आहे? प्रिया म्हणते की आईचं ऑपरेशन, भावाला दिल्लीला जायचं आहे आणि बहिणीची शाळेची फी असे मिळून कदाचित 4-4.5 लाख रुपये होतात। इथे अधिराज म्हणतो की एवढंच ना? अधिराज लगेच त्याच्याकडचा चेक काढतो आणि प्रियाला 5 लाखाचा चेक देतो आणि म्हणतो की याच्यामध्ये आता तुझी सगळीच कामं होऊ शकतात, होतील ना? प्रिया म्हणते हो होतील ना। आणि प्रिया जाऊन अधिराजला आता इथे मिठीच मारते आणि म्हणते की किती करतोयस तू आमच्यासाठी, खरंच तुझ्या रूपात ना माझ्यासाठी देवदूतच आला आहे इथे। आणि प्रिया तर इथे मनातच म्हणते की तू जे आता पैसे दिलेत ना त्या पैशांमध्ये मी इन्स्पेक्टर जमदाडे आणि त्या संतोषचं तोंड कायमचं बंद करू शकते। आणि तेवढ्यातच प्रियाला आता संतोषचा फोन येतो। प्रिया म्हणते तू इथे का आलायस आणि मला फोन का केलायस? मी तुला सांगितलं होतं ना की जोपर्यंत मी तुला कॉल करत नाही तोपर्यंत मला कॉन्टॅक्ट करू नकोस। संतोष म्हणतो की माझ्या गावाकडे गेलो होतो, पण तिथे सुद्धा पोलीस माझ्या मागावर आहेत, कारण तिथे सुद्धा माझ्या हातून एक चूक झाली होती, म्हणून मी आता पुन्हा पनवेलमध्ये आलेलो आहे। प्रिया म्हणते तू इथे पनवेलमध्ये का आलेला आहेस? आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि अधिराजला संशय येतो। अधिराज आता फोनवर बोलण्याचं नाटक करतो, आणखीन प्रियाच्या जवळ येतो। आता प्रिया नक्की फोनवर काय बोलते, कोणाशी बोलते हे जाणून घ्यायचं असतं, पण प्रियाला नक्कीच कोणातरी फोन आलेला आहे हे मात्र आता इथे त्याचा संशय खरा असतो। तो त्याच्या जवळ येतो आणि फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू करतो, जेणेकरून प्रिया कोणाशी काय बोलते हे त्याला रेकॉर्ड करायचं असतं। पण तेवढ्यातच आता प्रियाचं लक्ष जातं आणि अधिराज तिथून बाजूला जातो।
पण त्याला माहीत असतं की प्रिया नक्कीच त्या खुनासंबंधितच कोणाशी काहीतरी बोलत होती. पैशांच्या व्यवहाराशी, म्हणजे तिने हा चेक माझ्याकडून त्यासाठीच घेतला, तिला त्या माणसाला पैसे द्यायचे असतील. आता प्रिया इकडे फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि त्याच वेळेला आता अधिराज जवळ येतो आणि म्हणतो की मला आत्ताच्या आता प्रियाच्या मोबाईलमध्ये बघावंच लागेल की ती कोणाशी फोनवर बोलत होती. अधिराज इथे प्रियाचा फोन घेतो आणि चेक करतो तर त्या प्रियाचा फोन हा लॉक असतो. पण तेवढ्यातच आता संतोषचं मॅसेजचं नोटिफिकेशन जे आहे ते समोर आलेलं आहे. अधिराज म्हणतो की हा संतोष संतोष कोण आहे, म्हणजे नक्कीच या प्रकरणात संतोषनेच हिला मदत केलेली असावी. प्रिया रिटर्न येते आणि म्हणते की अधिराज मला आत्ताच्या आता अर्जंट जावं लागेल, कारण तिला संतोषला भेटायला जायचं असतं. संतोष प्रियाला अजून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रियाला तर घाई झालेली असते, कारण तिला इन्स्पेक्टर आणि संतोषला देण्यासाठी पैसेसुद्धा मिळालेले असतात. आणि संतोषचं जर तोंड आत्ता बंद नाही केलं तर तो कुठेतरी ओकेला आणि आपण ह्या सगळ्यामध्ये फसू, त्याची तिला भीती असते. प्रिया घाईमध्ये जाते आणि ऑटोमध्ये बसते. आता इथे अधिराजसुद्धा तिच्या मागावर येतो. प्रिया कुठे जाते, काय करते, त्याच्यावरती तिला लक्ष ठेवायचं असतं. प्रिया जशी रिक्षामध्ये बसते तसा अधिराजसुद्धा तिच्या मागावरती जातो. हा सुद्धा तिच्या मागे जातो आणि प्रिया ज्या वेळेला तेथे येऊन संतोषला भेटते. प्रिया आता जाते आणि तिथे त्या संतोषला जाऊन भेटते. ते बघून अधिराजला मोठाच धक्का बसला, कारण प्रियाने तिथे संतोषला पैसे देताना स्वतः बघितलेला आहे आणि त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये आता फोटोसुद्धा त्याने काढलेले आहेत. प्रिया इथे संतोषला सांगत असते, हे पैसे घ्यायचे आणि इथून गायब व्हायचं, पुन्हा तुझं तोंड दाखवायचं नाही आणि कधीही स्वतःचं तोंड उघडायचं नाही. एवढे पैसे दिलेत हे कायमचं तोंड बंद करण्यासाठी. अधिराज हे सगळं ऐकल्यानंतर अधिराज मात्र खूप मोठा शॉक बसलेला आहे. म्हणजे प्रियाने माझ्याकडून याच गोष्टीसाठी पैसे घेतले होते, म्हणजे तिला या माणसासाठी पैसे द्यायचे होते. म्हणजे शांताचा खून या माणसाने केला की प्रियाने केला. आता इथे अधिराज लगेचच सायलीला फोन करतो आणि म्हणतो की सायली वहिनी, मी आताच प्रियाच्या मागावर आलेलो आहे आणि प्रिया संतोष नावाच्या एका माणसाला भेटलेली आहे आणि तिने त्याला भरपूर पैसेसुद्धा दिलेले आहेत. सायली म्हणते, पण प्रियाकडे आता एवढे पैसे आले कुठून? त्यावर अधिराज म्हणतो की तिने माझ्याकडूनच घेतले आणि मीच तिला ते पैसे दिले होते, पण ती ते पैसे द्यायला इथे त्या संतोषला भेटायला आलेली आहे. सायली म्हणते की तुम्ही तिच्यावरती असंच लक्ष ठेवा. अधिराज म्हणतो की त्या माणसाने नक्कीच काहीतरी केलेलं आहे, ह्या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे. मला असं वाटतं की आता प्रियावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्या संतोषवर लक्ष ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण तो अजूनही पनवेलमध्येच आहे. सायली म्हणते की हो, तो संतोष जर आपल्या हाती लागला तर आपल्याला खूप मोठा पुरावा आणखी मिळू शकतो. आणि तेवढ्यातच सायली आता इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणते की प्रियाचा साथीदार संतोष हा आपल्याला सापडलेला आहे. सायली अधिराजला सांगते की आत्ताच्या आता तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन पाठवा आणि ते लोकेशन सायली आता इन्स्पेक्टर सावंत यांना देते. सावंत त्या लोकेशनवरती जाऊन आता इकडे संतोषला पकडण्याचा प्रयत्न करतात. तर सायली आता इकडे सांगत असते की अधिराज भाऊ, आज तुम्ही तो संतोष कुठे जातो, कुठे राहतो याची पूर्ण डिटेल्स काढून ठेवा. इन्स्पेक्टर सावंत त्याला फॉलो तर करणारच आहेत. तर इकडे सायली आता इकडे अर्जुनला भेटायला आलेली असते आणि त्यानंतर सायलीने सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जेव्हा शांताचा नवरा चैतन्य आणि सायलीला भेटला तेव्हा त्याने त्या दोघांना खूप मोठा पुरावा दिलाय आणि तो म्हणजे एक व्हिडिओ. इथे आता शांताचा नवरा दारुडा असला, नशेमध्ये असला तरी त्याने प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा गोळा केलेला आहे आणि तोच व्हिडिओ आता इथे जेव्हा अर्जुन पाहतो आणि तेव्हा आता इथे सगळ्यांच्या समोर क्लिअर झालं आहे की हा खून प्रियानेच केला आहे आणि त्याच्या विरोधात खूप मोठा पुरावा असा तो म्हणजे ज्या वेळेला शांताचा नवरा दारू पिऊन त्या रात्री घरी गेलेला असतो आणि तेव्हाच त्याने प्रियाला आणि संतोषला तिथे पुरावे मिटवताना संतोष आणि प्रिया ते घरात पडलेले रक्ताचे डाग पुसत असताना आणि शांताची तिथे असलेली डेड बॉडी हे सगळं काही त्याने त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आता प्रिया जरी खून करताना त्यामध्ये दिसत नसली तरी संतोष आणि प्रिया तिथे प्रेझेंट होते आणि ते सगळे पुरावे मिटवण्याचे प्रयत्न करत होते. हे सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आता इथे अर्जुन आणि सायलीची सगळ्यांचीच खात्री आहे की हा खून आहे तो प्रियानेच केलेला असावा, म्हणूनच ती पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करते आणि ही एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला ते CCTV फुटेज मिळालं का, ज्या ठिकाणी आपण आईस्क्रीम खायला गेलो होतो त्या ठिकाणाचे काही फुटेज? चैतन्य म्हणतो की हो, तिथले सगळे फुटेज आपल्याला मिळालेले आहेत आणि एवढंच नाही तर तिथला मॅनेजर आहे तो आपल्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष द्यायला सुद्धा तयार आहे. आणि हे बघ, आता अर्जुनला ते फुटेज पण दाखवतो. ज्या वेळेला शांताचा खून झाला अगदी त्याच वेळेला अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला बसले होते. हे तिथलं CCTV फुटेज मिळालं आहे. 10 ते 11 या दरम्यान अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा तासभर त्या हॉटेलमध्येच तिथे बसलेले असतात, त्यांच्या गप्पा सुरू असतात. हे फुटेज मिळालेलं आहे.
पण त्याच वेळेला तर इथे जेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांना शांताच्या आवारामध्ये जेव्हा त्यांनी तिथे एक फुटेज चेक केला, त्याच्यामध्ये प्रियाची गाडी शांताच्या रूम साईडला जाताना सुद्धा ते फुटेज मिळालेलं आहे. म्हणजे प्रियाच्या विरोधात आता एका मागोमाग अनेक असे पुरावे सापडलेले आहेत. इथे अर्जुन चैतन्याला म्हणतो की उद्याच्या उद्या कोर्टाची हिअरिंग मागून घे, जेणेकरून आता आपल्याला पुरेसे पुरावे सापडलेले आहेत. या पुराव्यांवरून मी खून केलेला नाही हे तर सिद्ध होणारच आहे, पण प्रिया याच्यामधली मुख्य आरोपी म्हणून तिला अटक होऊ शकते. कारण शांताच्या डेड बॉडीजवळ प्रिया आणि तो संतोष आहे हे आपल्याला आता इथे व्हिडिओ तर मिळालाच आहे. पण शांताचा नवरा स्वतः जर स्टेटमेंट देणार असतील तर प्रियाला मात्र आता या सगळ्यातून कोणीही वाचवू शकणार नाही आहे.